Now let's continue miscellaneous exercise 4a. त्यातला question number 4 बघायला घेऊया आपण. The value of a म्हणजे यातला जो a दिसतो ना हा small a, the value of a for which system of equations, त्याला म्हणतात system of equation, म्हणजे तो जो group of equation आहे त्याला म्हणतात system of equation. ते इक्वेशन काय काय दिलेत बघा. a cube x plus a plus 1 cube y plus a plus 2 cube z is equal to 0 असे तीन इक्वेशन दिलेत. has नॉन झिरो सोल्युशन. ह्याला नॉन झिरो सोल्युशन असलं पाहिजे असं त्यांनी विचारले. मग ह्याला नॉन झिरो सोल्युशन कधी असतं किंवा नॉन झिरो सोल्युशन म्हणजे झिरो सोडून काही येऊ देत, म्हणजे इन्फायनाइट सोल्युशन झाले तरी चालतील असा त्याचा अर्थ असतो. त्यासाठी तुम्हाला एक मी नोट वाचायला देतो, तेवढी वाचा पुस्तकामध्ये. या मागे बघा पेज नंबर 68 करा. तिथं रिमार्क म्हणले बघा, बॉटमची लाईन बघा. इफ d equals 0 then there is no unique solution. युनिक म्हणजे एकच, वन अँड ओनली वन. नो युनिक सोल्युशन म्हणजे काय, एकच सोल्युशन नाही, इन्फायनाइट सोल्युशन्स येतील. इन्फायनाइट पाहिजे तेवढे सोल्युशन येतील असं त्याचा अर्थ आहे. फॉर द गिवन सिस्टम ऑफ इक्वेशन म्हणजे थोडक्यात d equals 0 असेल तर हे तुम्हाला त्यातनं a ची व्हॅल्यू जी काय ती तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी नोट d म्हणजे काय सांगा. आपण क्रॅमर्स रूल ज्यावेळी आपण लिहितो की नाही, क्रॅमर्स रूल त्यावेळी नाही का d लिहितो बघा पहिला, सगळ्या कोएफिशियंटचा डिटरमिनंट असतो. मग आता बघा डिटरमिनंट, चला यातले कोएफिशियंट सांगा. a क्यूब, a प्लस 1 चा ब्रॅकेट क्यूब, a प्लस 2 चा ब्रॅकेट क्यूब. खालचे कोएफिशियंट सांगा a प्लस 1, a प्लस 2, ह्याच्या खालचे सांगा 1 1 1. याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0. आता खूप मोठा डिटरमिनंट आहे. जर आपण कमी करूया, जरा C2 मधनं C3 मधनं C2 मायनस करतो, जरा 0 वगैरे खाली येतात का बघूया. C3 चेंजेस टू C3 मायनस C2. a क्यूब ॲज इट इज, a ॲज इट इज, 1 ॲज इट इज. आता सगळ्या कॉलम मध्ये लिहायचे. a प्लस 1 चा ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज, a प्लस 1 ॲज इट इज, 1 ॲज इट इज. आता बघा यातून हे मायनस करायचे. a प्लस 2 चा ब्रॅकेट क्यूब, a प्लस 2 चा ब्रॅकेट क्यूब मायनस a प्लस 1 चा ब्रॅकेट क्यूब. a प्लस 2 में हे मायनस करायचे. a प्लस 2 मायनस a प्लस 1. 1 मधनं 1 गेले 0, हे मात्र डायरेक्ट लिहायचे. आता इथे एक 0 आणते बघा. C2 मधून C1 मायनस करूया. C2 changes to C2 minus C1 is equal to 0 पाहिजे. चला हे as it is determinant a cube a1 as it is. यातून हे मायनस करायचे. a plus 1 ब्रॅकेट क्यूब मायनस a क्यूब. a plus 1 मधनं a मायनस करायचे. a plus 1 मायनस a. 1 मधून 1 मायनस करायचे, 0 आले. ठीक आहे. आणि हे आहे तसं ठेवतो आता मी. a प्लस 2 ब्रॅकेट क्यूब मायनस a प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. हा हे थोडं सोडवता येईल बघा. मायनस साइन आत गेलं, a कॅन्सल झाले. हे थोडंसं सिम्प्लिफाय होतं बघा. मायनस साइन आत नेलं, a कॅन्सल झाले. 2 मधनं 1 गेले, 1 राहिले. 1 राहिला, हा 0 आहे तसा, इज इक्वल टू 0 आहे. अजूनही थोडंसं इथे सिम्प्लिफाय होते बघा. ठीक आहे. डिटरमिनंट a क्यूब a1 हे राहू देत. a प्लस 1 ब्रॅकेट क्यूब मायनस a क्यूब. हे मायनस a आणि a कॅन्सल होऊन 1 होतात बघा. हे पण ते 0. a प्लस 2 ब्रॅकेट क्यूब मायनस a प्लस 1 ब्रॅकेट क्यूब 1 0. याची व्हॅल्यू 0 आहे. आता बराचसा पार्ट आता कमी झाला. आता डिटरमिनंट ओपन करायला काही हरकत नाही आहे. बघा a क्यूब इंटू ब्रॅकेट, हा प्रोडक्ट 0 मायनस हा प्रोडक्ट 0. काय नाही तरी चालतं 0. ह्याचं साइन बदलायला लागतं. मायनस ब्रॅकेट मध्ये a प्लस 1 ब्रॅकेट क्यूब मायनस a क्यूब इंटू 0
-1 हे विथ साइन प्लस काय काय सांगायचे a + 2 ब्रॅकेट क्यूब माइनस a + 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 0 - 1 इज इक्वल टू 0 आहे तसं. आता बघा ही टर्म सगळी 0 झाली का हे 0 * a क्यूब 0. आता ही टर्म निगेटिव्ह आणि हे पण आन्सर निगेटिव्ह आहे बघा -1 * -1 + 1 झाले. आता हे काय काय राहिलं सांगायचं a + 1 ब्रॅकेट क्यूब माइनस a क्यूब राहील. ठीक आहे. आता हे प्लस आणि हे माइनस म्हणजे माइनस ब्रॅकेट मध्ये a + 2 ब्रॅकेट क्यूब माइनस a + 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0. आता हे साइन आत जाऊ दे हे माइनस साइन तेवढं आत जाऊ दे. काय काय चेंजेस होतात बघा पुढे. a + 1 ब्रॅकेट क्यूब माइनस a क्यूब माइनस आत जाऊ दे माइनस a + 2 ब्रॅकेट क्यूब माइनस माइनस प्लस a + 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0. हे आणि हे सेम आहे बघा म्हणजे ट्वाइस a + 1 ब्रॅकेट क्यूब माइनस a क्यूब माइनस a + 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0. ट्वाइस एज इट इज ब्रॅकेट मध्ये. आता हा ब्रॅकेट a + b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आला पाहिजे a क्यूब + 3a² b plus 3ab² 3ab² म्हणजे a * 1² आणि प्लस b क्यूब म्हणजे 1 क्यूब 1. a + b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला a क्यूब + 3a² b plus 3ab² plus b क्यूब हे माइनस a क्यूब ॲज इट इज माइनस परत ब्रॅकेट मध्ये a + b ब्रॅकेट क्यूब a क्यूब प्लस इथे लिहितो बघा 3a² b a वेळ b कोण आहे बघा ना 3 to the 6 प्लस 6a² प्लस आता 3ab² 3ab² 2 square 4 to the 12a आणि प्लस 2 चा क्यूब म्हणजे 8 इज इक्वल टू 0. ब्रॅकेट क्यूब वगैरे फॉर्म्युला आले पाहिजेत. 2 ने ओपन करा 2a³ 6a² 6a plus 2 minus a³ minus a³ minus 6a² minus 12a minus 8 is equal to 0. a³ minus 2a³ आणि plus 2a³ cancel. 6a² पॉझिटिव्ह 6a² निगेटिव्ह कॅन्सल. 6a मधनं 12a गेले म्हणजे मायनस 6a शिल्लक राहिले. 2 मधनं 8 गेले मायनस 6 शिल्लक राहिले इज इक्वल टू 0. मायनस 6 कॉमन इंटू ब्रॅकेट a प्लस 1 इज इक्वल टू 0. मायनस 6 ट्रान्सफर केले therefore a plus 1 is equal to 0. therefore a equals -1. बघा बघा ऑप्शन मध्ये तुम्हाला a equals -1 कुठं सापडते का बघा. a equals -1 बी ऑप्शन आहे बघा. ऑप्शन बी a equals -1. ओके त्यातला आता 5th क्वेश्चन बघा. d इक्वल्स डिटरमिनंट दिलाय तुम्हाला b + c c + a a + b वगैरे वगैरे असं काहीतरी तुम्हाला डिटरमिनंट दिलाय आणि याची व्हॅल्यू तुम्हाला जे ऑप्शन मध्ये दिसत आहेत हे सगळे सिंगल नंबर्स आहेत. सिंगल म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन नसून ते सिंगल टर्म. मग त्याला सिंगल टर्म मध्ये कसं आणायचं यासाठी नीट लक्ष द्या. बघा या रो मध्ये abc असे टर्म आहेत. ह्या सगळे pqr आहेत. त्याच्यात x + y y + z हे सगळे एका पहिल्या कॉलम मध्ये आपण ऍड करूया म्हणजे c1 चेंजेस टू c1 + c2 + c3. थोडक्यात काय झालं बघा d इक्वल्स चला c1 मध्ये c2 c3 ऍड करत चला b + c + c + a + a + b वाटलं तर बाजूला मांडा
एक दाखवतो करून म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, बी प्लस सी प्लस सी प्लस ए प्लस ए प्लस बी. ए प्लस ए काय झाले ट्वाइस ए. बी प्लस बी काय झाले ट्वाइस बी. सी प्लस सी काय झाले ट्वाइस सी. टू कॉमन काढले ए प्लस बी प्लस सी. इथे काय आलं बघा 2 इंटू ब्रॅकेट आले का. आता इथे काय आहे सांगा 2 इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू प्लस आर. इथे काय आहे सांगा 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड. ठीक आहे. हे बाकी ॲज इट इज सी प्लस ए आर प्लस पी झेड प्लस एक्स. त्याच्यानंतर ए प्लस बी पी प्लस क्यू एक्स प्लस वाय ॲज इट इज. पुढच्या स्टेप मध्ये 2 कॉमन काढून घ्यायचे. डी इक्वल्स ट्वाइस डिटर्मिनंट ए प्लस बी प्लस सी पी प्लस क्यू प्लस आर एक्स प्लस वाय प्लस झेड सी प्लस ए आर प्लस पी झेड प्लस एक्स ए प्लस बी पी प्लस क्यू एक्स प्लस वाय. हे आन्सर आहे. ठीक आहे. आता याला सिंगल टर्म मध्ये कसं आणायचं बघूया आपण. C1 मधनं जर मी C3 मायनस केले की तर A प्लस बी यातनं निघून जाईल बघा आणि फक्त C राहील. असं आता एक एक टर्म त्याला आणायला चालू करूया. बघा C1 चेंजेस टू C1 मायनस C3 D इक्वल्स ट्वाइस डिटर्मिनंट. चला C1 मधनं C3 मायनस करा. हे बघा यातून A प्लस बी मायनस करा. ए प्लस बी प्लस सी मधून ए प्लस बी गेले नुसते सी राहिले बरं. तसे इथं पी प्लस क्यू गेले नुसते आर राहिले बरं. एक्स प्लस वाय गेले नुसते झेड राहिले बरं. बाकी सगळ्या ॲज इट इज सी प्लस ए आर प्लस पी झेड प्लस एक्स ॲज इट इज ए प्लस बी पी प्लस क्यू एक्स प्लस वाय ॲज इट इज. आता या C2 मधनं C1 ला मायनस करूया म्हणजे C मायनस होतील आर मायनस होतील झेड मायनस होतील. एक एक टर्म शिल्लक राहायला चालू म्हणजे C2 चेंजेस टू C2 मायनस C1. C2 चेंजेस टू C2 मायनस C1 करायचं आहे त्याला. बघा काय आहे तर इकडचं ट्वाइस डिटर्मिनंट CRZ as it is. CRZ as it is. यातून C मायनस करा A शिल्लक राहील. त्यातून R मायनस करा P राहील आणि यातला Z गेल्यावर X राहील. तुम्ही यातनं हे मायनस करून बघा ना बाजूला लिहून बघा. A P X राहतं. A P X राहतं. हे as it is. A plus B P plus Q एक्स प्लस वाय. आता C3 मधनं C2 मायनस करूया. C3 चेंजेस टू C3 मायनस C2. D इक्वल्स ट्वाइस डिटर्मिनंट इकडले CRZ ॲज इट इज. APX ॲज इट इज. यातून A गेले म्हणजे B राहिले. यातून P गेले म्हणजे Q राहिले. यातून हे गेले म्हणजे Y राहिले. आता मला सिक्वेन्स आहे ना वर ABC असं प्रॉपर करायचं आहे. मग मी C1 C2 ला आपापसात बदलणार आहे. C1 C2 ला C1 इंटरचेंजेस विथ C2. तुम्ही एक प्रॉपर्टी शिकलाय बघा. 2 रोज किंवा 2 कॉलम्स आपापसात बदलले तर डिटरमिनंटचं साइन बदलतं. बघा 2 होतं ना आता -2 केलेत बघा आणि ह्या कॉलमला APX ला मी इथं आणलं आणि ह्या कॉलमला पलीकडे दिलं. CRZ ला मी पलीकडे दिलं. आता इथं BQY मात्र ॲज इट इज. पुन्हा मला सिक्वेन्स ABC पाहिजे. मग ह्या दोघांना आपापसात बदला. या दोघांना आपापसात बदलायचं आहे आपल्याला. कुणाकुणाला सांगा त्या C2 आणि C3 ला परत साइन चेंज होणार कारण 2 रोज किंवा 2 कॉलम्स इंटरचेंज झाले की काय बदलतं सांगा साइन बदलतं. साइन आता आपण 2 कॉलम्स इंटरचेंज करणार ना तर परत साइन बदल. इथं लिहितो मी C2 इंटरचेंजेस विथ C3. बघा D इक्वल्स आता पॉझिटिव्ह 2 झाले म्हणजे नुसते डिटर्मिनंट APX ॲज इट इज. आता हे याला हे आपापसात बदलायचे. BQY घ्यायचे इथे BQY आणि ते पलीकडे न्यायचे.
CRZ पलीकडे न्यायचं. हे तुमचं फायनल आन्सर आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये हे जे आन्सर आहे ते ऑप्शन सी आहे बघा, तिथं ऑप्शन सी. टेक्स्टबुक मध्ये हे ऑप्शन सी बघा, 2 इंटू ब्रॅकेट ABC सापडले का बघा, PQR सापडले बघा, XYZ मिळाले. हे करेक्ट आन्सर आहे. पुस्तकात मागे दिलेलं आन्सर चुकीचं आहे. हे जे आपलं आन्सर आहे हे करेक्ट ऑप्शन आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यांनी काहीतरी बहुतेक डी वगैरे काहीतरी दिले का माहित नाही मला, पण इथं करेक्ट ऑप्शन आपलं जे आहे ते सी आहे, हे लक्षात ठेवा. ओके. हा, क्वेश्चन नंबर 6 बघा. द सिस्टम ऑफ इक्वेशन्स, त्यांनी काही इक्वेशन दिले तुम्हाला, ते इक्वेशन मी लिहिले बघा, 3x - y + 4z = 3 वगैरे. द सिस्टम ऑफ इक्वेशन्स हॅज ॲट लिस्ट वन सोल्युशन. मला सांगा ॲटलिस्ट वनचा अर्थ काय? कमीत कमी एक, म्हणजे जास्ती असतील कितीही, इन्फायनाइट. आता मगाशी मी तुम्हाला एक लाईन दाखवली होती. इन्फायनाइट सोल्युशन्स असण्यासाठी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असावी लागते? 0 असावी लागते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असावी लागते? 0 असावी लागते. मग प्रश्न बघा, द सिस्टम ऑफ इक्वेशन डॅश 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 हॅज ॲटलिस्ट वन सोल्युशन. ॲटलिस्ट वन म्हणजे कमीत कमी एक. कमीत कमी एक म्हणजे वाटेल तेवढे भरपूर, म्हणजेच इन्फायनाइट सोल्युशन्स. आणि इन्फायनाइट सोल्युशन्स करता डी काय असावा लागतो? तर 0 असावा लागतो. आपलं डिटर्मिनंट डी तयार करूया सगळ्या कोएफिशियंटचा. 3 - 1 4, 1 2 - 3 6 5 लॅम्बडा. याची व्हॅल्यू काय असावी लागते? 0 असावी लागते. हा लॅम्बडा म्हणतात, हे ग्रीक अल्फाबेट आहे, याला लॅम्बडा असं म्हणतात. आता बघा सोडवायचं सिंपल आहे. 3 इंटू ब्रॅकेट 5 लॅम्बडा मायनस 15 म्हणजे +50. बाय चेंजिंग द साइन +1 इंटू ब्रॅकेट लॅम्बडा मायनस 18 विथ साइन +4 इंटू ब्रॅकेट 5 - 12. याची व्हॅल्यू काय असली पाहिजे? 0. ओपन करा. 6 लॅम्बडा + 15 3 45 प्लस लॅम्बडा +18, हे झाले -7. 7 4 28 -28 = 0. हे दोघं मिळून झाले 7 लॅम्बडा. आता बघा यातले राहिले -10 आणि हे 45 म्हणजे +35 झाले = 0. म्हणजे 7 लॅम्बडा = -35. फायनल आन्सर 7 5 35 म्हणजे लॅम्बडा = -5. याचं देखील पुस्तकातलं आन्सर चुकीचं आहे. आपलं ऑप्शन ए बरोबर आहे. ए लॅम्बडा = -5 हे ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. If x = -9 is the root of this determinant = 0, then the other two roots are dash असं विचारलं आहे. म्हणजे तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलाय =0 आणि याचं एक रूट दिलंय तुम्हाला, म्हणजे x ची व्हॅल्यू x = -9 असं सांगितलं. अदर टू व्हॅल्यूज काय असतात त्यांनी विचारले. ठीक आहे, आपण हे सोडूया. आपण बघा डिटर्मिनंट सोडूया. x इंटू ब्रॅकेट x² - 12 by changing the sign -3 into bracket 2x - 7 to the 14 plus 7 into bracket 6 to the 12 minus 7x is equal to काय सांगा? 0. ठीक आहे. आता ओपन करायचे. x³ - 12x - 6x 42 14 3 is 42 plus 12 7 is 84 minus 7 7 is 49x is equal to 0. ठीक आहे. मग आता हे x³ आहे तसे, x³ आहे तसे. आता हे दोघे आहेत की नाही, हे दोघं आणि हे एक इथले तिसरे बघा. हे 12 आणि 6 18 18x आहेत. त्या 18 मधला एक त्याला दिले म्हणजे 50 झाले. 50 आणि हे 17, आता 17 झाले ना. 50 आणि 17 म्हणजे किती झाले सांगा? 67x झाले सगळे मिळून. आणि ह्यांची ऍडिशन बघा, प्लस पॉझिटिव्ह हे झाले 6 आणि 12 126 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला याचे फॅक्टर्स पडायचे. त्यांनी x = 9 हे एक रूट दिले की नाही, ह्याचा अर्थ x - 9 चे इथं +9 होतात की नाही. म्हणजे एक फॅक्टर त्याचा
एक फॅक्टर त्याचा x+9 असलाच पाहिजे, याचा एक फॅक्टर. राहिलेला फॅक्टर जो आहे तो आता मी सिंथेटिक डिव्हिजन काढणार आहे. हे कळायला पाहिजे. x = -9 ही व्हॅल्यू दिली म्हणजे फॅक्टर कुठला सांगा, x+9. कारण ज्यावेळेस असं होतं ना, हे ब्रॅकेट =0 असं होतं की नाही, तेव्हा तुम्हाला आन्सर x = -9 मिळतं ना, तेव्हा हे रूट मिळाले. म्हणजे एक फॅक्टर x+9 त्याचा असलाच पाहिजे. आता राहिलेला फॅक्टर जो आहे तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन काढणार आहे, जे तुम्ही 9वीत शिकले होता. 9वीत सिंथेटिक डिव्हिजन. हे बघा, या टर्मला x³ चा कोएफिशियंट 1, x² चा कोएफिशियंट 0, x² चा, त्यानंतर x चा कोएफिशियंट -67 आणि शेवटचा कॉन्स्टंट 126. कुठला फॅक्टर पाहिजे, x+9. मग इथं लिहिताना -9 लिहायचं असतं. हे सगळं विसरलं असेल तर अवघड आहे, काही इलाज नाही त्याला. 9वीत शिकलाय तुम्ही. पहिल्यांदा 1 ॲज इट इज खाली घ्यायचं. 1 × -9 म्हणजे -9, 0 - 9 म्हणजे -9, मायनस इंटू मायनस प्लस 81. 81 मधनं 67 गेले, हे झाले 4. 14 9 = 126, खरं मायनस हे शेवटी रिमाइंडर असतं बघा, आठवलं का? मग हा राहिलेला फॅक्टर असतो ना, या 3 टर्म आहेत, म्हणजे एक न पॉवर कमी करायची. 3 टर्म असेल तर स्क्वेअर ने सुरुवात करायची. 1x² - 9x + 14. हा एक फॅक्टर झाला. आता दुसरे काय पडले सांगा, x² - 9x + 14 = 0. आता या क्वाड्रॅटिकचे परत फॅक्टर्स पडायचे. x+9 ॲज इट इज इंटू, हा सांगा, 7 × 2 = 14, 7 + 2 9 आहे, म्हणजे x - 7 x - 2 = 0. तिघांचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0 और थर्ड टर्म 0. म्हणजे x = -9 और x = 7 और x = 2. हे आपले 3 रूट्स झाले. पण त्यांनी हे आधी सांगितलंच आहे की हे -9 त्याचं रूट आहे म्हणून सांगितलंय. मग राहिलेले 2 रूट्स काय सांगा, तर ते 2 and 7 किंवा 7 and 2 हे तुमचे राहिलेले 2 रूट्स आहेत. ऑप्शन त्यातला सी आहे बघा, सी. ऑप्शन सी मध्ये तुम्हाला ते दोन्ही रूट्स बघायला मिळतील, 2 आणि 7. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक बेटरमेंट दिलाय तुम्हाला, x + iy ही त्याची व्हॅल्यू दिली आणि विचारले आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज काय. काही नाही, सिम्प्लिफाय करायचं बघा. 6i इंटू ब्रॅकेट हे झाले 3i² म्हणजे -3. आता कॉम्प्लेक्स नंबरचा अभ्यास करा तर ही गोष्टी कळतील. 3i² म्हणजे -3, -3 म्हणजे +3. बाय चेंजिंग द साइन 3i इंटू ब्रॅकेट, हा 4i मायनस म्हणजे +20 विथ साइन 1 इंटू ब्रॅकेट 4 3 = 12 -60i = x + iy. आता ही टर्म 0 झाली म्हणजे हे सगळं 0 झालं. ह्यानं ओपन करायचं. 4 3 = 12 i² प्लस 23 = 60i प्लस 12 × 12 मायनस 60i = x + iy. आता मला सांगा, 60 पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, 12i² म्हणजे -12, -12 + 12 देखील कॅन्सल. मग राहिलं काय, तर 0 + 0i राहिले आणि तिकडे x + iy राहिले. म्हणजे x = 0 y = 0, x = 0 y = 0. हे ऑप्शन तुम्हाला डी मध्ये बघायला मिळेल बघा, ऑप्शन डी मध्ये. लक्षात आलं. 9th क्वेश्चन बघा. इफ a00, b13 and ck0 are vertices of triangle ABC whose area is 3 square units, then the value of k is dash. ट्रायंगलचे 3 वर्टायसेस तुम्हाला दिलेत, ABC ट्रायंगलचे 3 वर्टायसेस आणि ट्रायंगलची एरिया 3 स्क्वेअर युनिट्स असं सांगितलंय. तर k ची व्हॅल्यू काय मला सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा आता फॉर्म्युला काय सांगा, हाफ डिटर्मिनंट x1 y1 1. तर इथे नुसतं मी x1 y1 लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल बघा. x1 y1 1
x2 y2 1 आणि x3 y3 1 आणि ही एरिया तुम्हाला 3 दिलेली आहे. 3 इक्वल्स हाफ इंटू ब्रॅकेट. चला 0 न ओपन होणार आहे का? नाही. पुढचा 0 न नाही. मग 1 इंटू ब्रॅकेट 0 0 मायनस 3k. हे 2 ट्रान्सफर करा. 6 इज इक्वल टू 1 1 मायनस 3k म्हणजे राहिले थोडक्यात मायनस 3k. मायनस 3 डिवाइड करा. k इक्वल्स मायनस 2. फायनल आन्सर k ची व्हॅल्यू किती आली? -2. ऑप्शन मध्ये -2 दिसतच नाहीये. एकदा मी चेक करतो. नाही आहे ऑप्शन मध्ये -2 दिसत नाही. मग कदाचित एक शक्यता अशी असते बरं काय दोन्ही टाईप की हा प्रॉब्लेम देताना त्यात एक मिस्टेक झाली असेल. हे असं असायची शक्यता आहे. मी म्हणतो की ए बी सी मध्ये हा नंबर k² असायची शक्यता आहे. k². पण तरी सुद्धा ते k² आला तरी एरिया 3 हे ट्रान्सफर 3k² नाही. आन्सर नाही येणार. हे बरोबर आपलं काही चुकीचं नाहीये. फायनल आन्सर k इक्वल्स -2 एवढं आलेलं आहे. बघा सिंपल आहे. डिटरमिनंट फक्त 3 रिप्लेस केले 2 ट्रान्सफर केले. हा डिटरमिनंट सोडवला. 1 इंटू ब्रॅकेट 0 मायनस 3k म्हणजेच -3k. हे राहिले -3k. 6 डिवायडेड बाय 12. काही चुकलं नाही आपलं. बरोबर आहे. म्हणून ऑप्शन मध्ये नाही द्या, सोडून द्या. त्याला इलाज नसतो काही. आता हा शेवटचा क्वेश्चन आहे ना 10th क्वेश्चन. आता फक्त मी सांगतो तसं आन्सर मार्क करा त्याचं. कारण हा आपला मिसलेनियस संपला की मी मॅट्रायसिस चालू करणार. मग ज्यावेळेस तुम्हाला मॅट्रायसिस मी शिकवेन त्यावेळेस ही टर्म त्यात येणार आहे तुम्हाला. बघा विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. फर्स्ट, अ डिटर्मिनंट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. हे ट्रू आहे. डिटर्मिनंट हा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. आपल्याला काही माहित नाही आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय. तर द डिटर्मिनंट इज अ नंबर असोसिएटेड टू मॅट्रिक्स. हे देखील बरोबर आहे डिटर्मिनंट. पण कुठल्याही मॅट्रिक्सला नाही, त्याला कंडिशन्स आहेत. त्यामुळे तिसरं ऑप्शन जे आहे डिटर्मिनंट इज अ नंबर असोसिएटेड टू स्क्वेअर मॅट्रिक्स, हे ऑप्शन बरोबर आहे. आणि त्याला आता फक्त मार्क करून ठेवा तुम्ही. मी ज्यावेळेस तुम्हाला ह्याच्यानंतर मिसलेनियस हा संपला की मॅट्रायसिस म्हणून एक पुढे पार्ट आहे बघा. नेक्स्ट पेजवर बघा इंट्रोडक्शन टू मॅट्रायसिस. सहज बघा पुढच्या पेजवर बघा मिसलेनियसच्या पुढे इंट्रोडक्शन टू मॅट्रायसिस. मग ज्यावेळेस तुम्हाला मी मॅट्रायसिस शिकवेन त्यावेळेस मागे येऊन पुन्हा हे तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्याला ऑप्शन सी ला आता फक्त काय करून ठेवा, मार्क करून ठेवा. लक्षात आलं? आता मी जवळपास सगळेच्या सगळे तुम्हाला एमसीक्यू घातले, मी एक्सप्लेन केले 10. आता मात्र क्वेश्चन 2 पासून काही ठराविकच प्रॉब्लेम मी तुम्हाला त्यातले एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे जे अवघड आहेत ते अगदी जे सोपे सोपे आहेत ते मी तुम्हाला हिंट देऊन करायला होणार आहे. लक्षात आलं? टिल देन गुड नाईट.